आपण कुठलीही वस्तू विकत घेतली की त्या वस्तूवर म्हणजे अगदी 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा पण आपण विकत घेतला तर त्या बिस्किटच्या पुड्यावर पूर्ण माहिती लिहिलेली असते. शासन शेकडो कोटींचे रस्ते तयार करते, मात्र त्या रस्त्यांवर कुठल्याही प्रकारची माहिती कधीही लिहिलेली नसते. म्हणजे नियमात सगळं आहे की तो रस्ता बनवताना रस्त्याच्या कडेला त्या रस्त्या संदर्भातली माहिती लिहिली जावी. मात्र हा नियम कुणीही पाळताना दिसत नाहीये. म्हणजे एकही ठेकेदार त्याची अंमलबजावणी करताना दिसत नाहीये. कुठलाही अधिकारी त्याकडे लक्ष देताना दिसत नाहीये. म्हणजे खरं तर रस्ता बनवतानाच जेव्हा तुम्ही भूमिपूजन करता त्याच वेळेस त्या रस्त्याची पूर्ण माहिती ही लिहायला हवी. म्हणजे हा रस्ता किती रुपयांचा आहे, कोणत्या ठेकेदाराने तो बनवलेला आहे, त्या रस्त्यावर कोणते अधिकारी हे सुपरविजन करत होते, हा रस्ता नेमका किती वर्ष टिकणार आहे. म्हणजे छोट्यातल्या छोट्या वस्तूवर एक्सपायर डेट लिहिली असते. ती वस्तू कधी बनवली त्याची तारीख असते, मात्र रस्त्यांवर कुठल्याही प्रकारची माहिती लिहिली जात नाही. आणि त्याच्यामुळे काय झालंय की आज महाराष्ट्रातला एकही रस्ता चांगला नाहीये. म्हणजे महाराष्ट्रातून गुजरातमध्ये प्रवेश केला तर गुजरातचे रस्ते जर आपण बघितले तर ते खूप सुंदर आहेत आणि महाराष्ट्रातील एकही रस्ता चांगला नाहीये. प्रत्येक रस्ता हा खड्डेमय झालेला आहे आणि म्हणूनच आता कठोर अंमलबजावणी करायला हवी. ठेकेदाराचं नाव आणि इतर जी सगळी माहिती आहे ती त्या रस्त्यावर लिहायलाच हवी. म्हणजे जाता येता कळेल की या रस्त्याची भाड पुणे खाली. मात्र हे होत नाहीये. कारण काय माहितीये, हमाम में सब नंगे.